नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जे कोणतं प्रिपरेशन करत असाल, जसं की MPSC झालं, UPSC झालं किंवा मग दुसऱ्या कोणत्या सरळ सेवा एक्झाम झाल्या असतील तुमच्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही घेतल्या जातात त्या. त्यांचं प्रिपरेशन करताना तुम्ही AIचा वापर कसा करू शकतात? म्हणजे AIचा वापर करून कसा तुम्ही कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास किंवा मग जास्तीत जास्त सराव कसा करू शकतात, हे तुम्हाला मी इथं सांगणार आहे. ठीक आहे. वन बाय वन मी सांगतो. सगळ्यात सुरुवातीला आपण जो कोणता टॉपिक स्टडी करणार आहेत किंवा मग स्टडी केलेला आहे, तर त्याच्यावरती नोट्स कशा बनवायच्यात, किंवा तुमच्याजवळ जर बुक नसेल तर तुम्हाला AIचा यूज करून तुमच्या एक्झाम ओरिएंटेड बुकलेट किंवा मग PDF फॉर्ममध्ये नोट्स कशा बनवायच्या, हे मग तुम्हाला अगोदर सांगतो. ठीक आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय पाहिजे, तुमच्याकडे टॉपिक पाहिजे की बाबा मला या टॉपिकवर नोट्स बनवायच्यात. आता माझ्याजवळ जे मी काय आता तुम्हाला दाखवणार आहे ते ऑलरेडी मी तयार करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. जेणेकरून टाईम वेस्ट नाही होणार. कारण कसं आहे माहिती आहे का, AI थोडासा टाईम घेते आणि हे जर लाईव्ह केलं असतं तर मे बी तुमचा टाईम गेला असता. त्याच्यामुळं मी काय केलं, याला एकंदरीत डिरेक्टली अगोदरच करून ठेवले. तर बघा, ही वेबसाईट आहे क्लाउड AI नावाची. या ठिकाणी तुम्ही कसला जरी प्रॉम्प्ट दिला, ठीक आहे, तुम्ही त्याला सांगितलं जरी नाही की बाबा मला डॉक्युमेंट तयार करून दे, तरी पण ते तुम्हाला डॉक्युमेंट तयार करून देतात. मी ह्याला एक प्रॉम्प्ट दिला होता की बाबा मला मी इंग्लिशचा म्हणजे प्रिपरेशन करतो इंग्लिश ग्रामरचं. ठीक आहे. त्याचा मी अभ्यास केलेला आहे. मला नोट्स पाहिजे त्या टॉपिकवरती. ठीक आहे. असं सांगितलं होतं मी. त्याच्यामध्ये काय, इंग्लिशमध्ये मला पाहिजे होतं ग्रामरच्या ज्या काही टर्म असतील किंवा ग्रामरमध्ये जे काही इंग्लिश ग्रामरचे मेन शब्द असतील ते मला इंग्लिशमध्ये पाहिजे. आणि एकंदरीत ती जी कोणती टर्म असेल किंवा मग एखादा शब्द असेल किंवा डेफिनेशन वगैरे ज्या गोष्टी असतील त्यांचं एक्सप्लेनेशन मला मराठीमध्ये पाहिजे. ठीक आहे. पुन्हा त्याच्यानंतर काय, खाली त्याला हे पण सांगितलं की मी कोणकोणते पॉईंट मला पाहिजे त्याच्यामध्ये. मी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आज रीड केलं आहे. कालच पुस्तक घेऊन आलो होतो मी. मी आज ते जे काही टॉपिक मी आज अभ्यास केला ना, त्या टॉपिकला मी या ठिकाणी अरेंज केले मेन पॉईंट्स. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला होता आणि याला प्रॉम्प्ट दिला होता. याने काय केलं माहिती का, नोट्स काढून दिले मला. नोट्स तर काढल्या, सोबत त्यानं मला त्या नोट्सचा डॉक्युमेंट बनवून दिला. आता डॉक्युमेंट जर बघायचं झालं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशाप्रकारे बनवलेलं आहे. म्हणजे तुम्ही मॅन्युअली जरी बनवायला गेलात ना असं डॉक्युमेंट किंवा मग असे PDF, तर तुम्ही नाही बनवू शकणार एवढी चांगली. ठीक आहे. बघा या ठिकाणी कशाप्रकारे बनले आहेत. इंग्लिश ग्रामर स्टडी नोट्स आणि टायटल पण दिलेलं आहे. नामबद्दल आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. मार्कर घेऊ आपण. मग याने काय केलं, इथं नाऊनची डेफिनेशन वगैरे म्हणजे दाखवलेली आहे. ठीक आहे. राहू द्या. ठीक आहे. डेफिनेशन वगैरे दिलेली. त्याच्यानंतर फंक्शन ऑफ नाउन्स मी त्याला म्हणजे दिलेलंच होतं ना, फंक्शन पण पाहिजे म्हणून. कुठं गेलं, प्रॉपर नाऊन वगैरे, सेंटेन्स कम्प्लिशन, फंक्शन ऑफ नाऊन. येस, फंक्शन ऑफ नाऊन दिलं होतं. त्याच्यानंतर मग कोणकोणते फंक्शन म्हणजे मला पाहिजे ते पण त्याला मी सांगितलं होतं. मग त्यांनी ते फंक्शन पण सांगितले, त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे विथ एक्झाम्पल. ठीक आहे. त्या एक्झाम्पलचं मराठीमध्ये जे काय होतं त्याचा अर्थ ते पण दिलेला आहे. बाकीचे फंक्शन इथं दिलेले आहेत. ठीक आहे. टोटल 6. त्यानंतर क्विक रेफरन्स नोट्स पण दिलेले आहेत त्या फंक्शनला लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ नाउन्स दिले, प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, पुन्हा की डिफरन्स दोन्हीमध्ये फरक काय, त्या म्हणजे प्रॉपर नाऊनमध्ये आणि कॉमन नाऊनमध्ये. हे तर मी त्याला दिला पण नव्हता प्रॉम्प्ट, त्यांनी स्वतःच ॲडॉप्ट केला आणि त्याच्यावरती त्यांनी नोट्स बनवल्या. कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, हे झाले नाऊनचे टाईप्स. ठीक आहे. टाईप ऑफ नाऊन्सची समरी इथे दिलेली. ठीक आहे. त्याच्यानंतर MPSC परीक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स पण दिलेले आहेत. जे काही आपण आतापर्यंत स्टडी केले त्याच्यावरती टिप्स दिलेले आहेत किंवा काय करायला पाहिजे आपण. ठीक आहे. ही त्यानं डॉक्युमेंट बनवलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही नोट्स कलेक्ट करू शकता आणि डॉक्युमेंट फॉर्ममध्ये तुम्ही तुमच्या एखादं फोल्डर वगैरे बनवून तुमचं मोबाईल असो किंवा मग कम्प्युटर टॅब असो त्याच्यामध्ये ठेवू शकता. किंवा मग यालाच तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करून वर्डमध्ये एडिट करून पुढचा जो टॉपिक स्टडी करताना ती जशाला तशी PDF काय करायची याच्यासमोर ॲड करून एक पुरा जम्बो म्हणजे एक काय म्हणू शकतो डॉक्युमेंट बनवू शकता, जे की तुम्हाला रिव्हिजनसाठी किंवा मग चहा प्यायला किंवा मेसला गेल्यानंतर रेफरन्ससाठी किंवा रिव्हिजन करण्यासाठी तिथं बसून तुमच्या कामाला येईल. हे तर झालं आपलं डॉक्युमेंट बनवणं. ठीक आहे. अभ्यास तर केला आहे आपण.
अभ्यास असा पण करू शकता तसा पण. म्हणजे कसं तुमच्याजवळ तुम्हाला जर माहिती आहे की हा टॉपिक मला स्टडी करायचा आहे आणि या टॉपिकमध्ये हे पॉईंट मला स्टडी करायचे आहेत, तर ते पॉईंट्स तुम्ही यांना म्हणजे एआयला तुम्ही देऊ शकता. तुम्हाला एआय माहिती असेल बघा, ChatGPT किंवा मग जेमिनाय ते पण बेस्ट आहेत. पण त्यांचा एक प्रॉब्लेम आहे की ते जे आउटपुट तयार करतात ना, ते लिमिटेड आउटपुट तयार करतात, एवढा लाँग फॉर्ममध्ये नाही तयार करत. ठीक आहे. तुम्हाला आता एखादा पूर्ण टॉपिक पाहिजे तर तुम्हाला क्लाउड तर यूज करा किंवा आपल्याकडं दुसरं एक एआय टूल आहे ज्याचं नाव आहे किमी. ठीक आहे, ते पण यूज करू शकता तुम्ही. एक सेकंड हां. किमीचा इंटरफेसच दिसत नाही आहे. एक सेकंड. हां, आता दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे. तर हे किमी नावाचं एक दुसरं एक एआय आहे. याचा फायदा असा आहे की हे तुम्हाला काय करते, नोट्स तर काढूनच देईल. आता जे काही नोट्स होत्या ना, मी तुम्हाला दाखवलेल्या, तिथं 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 जे काही कॉन्टेंट नोट्स नाही, आता तुम्हाला मी थोड्या वेळानंतर तुम्हाला हे पण दाखवणार आहे की तुम्ही जे स्टडी केलेलं टॉपिक आहे, त्या टॉपिकच्या बेसिसवर तुम्ही कशाप्रकारे प्रॅक्टिस करण्यासाठी क्वेश्चन सेट किंवा मग ॲक्च्युअल जी हे असते ना आपली एक्झाम, त्या टाईपमध्ये कशाप्रकारे तुम्ही टेस्ट तयार करू शकता हे पण तुम्हाला सांगणार आहे. तर ते तयार करण्यासाठी मी याच्याकडनं कॉन्टेंट बनवलं होतं. सेम प्रॉम्प्ट त्याला पण दिला होता, सेम टू सेम कॉपी पेस्ट. ठीक आहे. तर यानं अशा प्रकारे नोट्स बनवलेले आहेत. क्लाउड डॉक्युमेंट बनवून देते, ह्या डॉक्युमेंट बनवून देत नाही. ह्याला तुम्हाला डॉक्युमेंट बनवायला सांगावं लागतं की बाबा डॉक्युमेंट बनव. ठीक आहे. बट हे चायनीज असल्यामुळे तेवढं व्यवस्थित नाही बनवत आणि तुम्हाला जर कॉन्टेंट क्रिएट करायचं असेल तर क्लाउडपेक्षा बेस्ट कोणताच ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. तर इथनं मी कॉन्टेंट तयार केलं होतं आणि याचा वापर करूनच मी काय केलं होतं, तर टेस्ट वगैरे तयार केलेले आहेत. ठीक आहे. आत्ता हे तर तुम्हाला कळालं की बाबा नोट्स कशा बनवायच्या किंवा एखादा टॉपिक आहे, टॉपिकच्या बेसिसवर कॉन्टेंट कसं बनवायचं हे तर तुम्हाला समजलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, कॉन्टेंट बनलं सगळं झालं. माझा अभ्यास पण झाला आहे. अभ्यास झाल्याच्यानंतर मला काय करायचं आता, याचा सराव करायचा आहे. सराव करण्यासाठी पुढची वेबसाईट आहे तुम्हाला सांगतो मी. त्या वेबसाईटचं नाव आहे नोटबुक LM. ठीक आहे. मग आपण नोटबुक LMवर स्विच होता, ही आहे ते. आता ते सेम टू सेम कॉन्टेंट मी काय केलं होतं, इथं पेस्ट केलं होतं. हे बघा, म्हणजे किमीनं जे मला लिहून दिलं होतं ना, ते ॲज इट इज कॉपी केलं आणि इथं आणून पेस्ट केलं होतं. ठीक आहे. नंतर इथं काय नाही, थोडंसं कॉन्टेक्स्ट देतात, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जे पेस्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये नेमकं कॉन्टेंट काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे इथं 9 ऑप्शन आहेत. 9 पैकी काय, एक ऑडिओ ओव्हरव्ह्यू, म्हणजे तुम्ही आता रात्री झोपताना म्हणा किंवा मग इकडं-तिकडं फिरत असताना, चहा प्यायला जाताय किंवा जेवायला जाताय, तर मग कानामध्ये हेडफोन टाकायचं आणि ऑडिओ ओव्हरव्ह्यू याने जे दिलेला आहे तो ऐकत बसायचा. आता मी इथं ऑडिओ ओव्हरव्ह्यू नाही बनवलेला, मी एक इन्फोग्राफिक्स बनवलेलं आहे. म्हणजे एक थोडक्यामध्ये काय, तर पोस्टर बनवून देते, त्याच्यामध्ये थोडंफार कॉन्टेंट असते जे की तुम्ही एखादा फोटो म्हणून तुम्ही यूज करू शकता ते रीड वगैरे करण्यासाठी. बघा या ठिकाणी, म्हणजे जे काही मी पेस्ट केलेलं होतं ना, त्याला एक इन्फोग्राफिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करते, जेणेकरून तुम्हाला बोर नाही होणार, इंटरेस्ट राहील तुमचा तसा तसा, है ना. पण याचा एकच प्रॉब्लेम आहे, हे एकच म्हणजे हे करून देते, स्लाईड तयार करून देते किंवा एकच फोटो तयार करून देते. पण आपलं कॉन्टेंट एका फोटोमध्ये बसणार नाही, खूप जास्त कॉन्टेंट आहे. ठीक आहे. तर इन्फोग्राफिक्स राहू देऊ आपण बाजूला. त्याच्यानंतर मी काय केलेलं माहिती आहे का, टेस्ट बनवलेला. या ठिकाणी एक टेस्ट बघा, ही आपण चेक करू टेस्ट. येस, या प्रकारची टेस्ट बनवून देतात. 50 मार्काची मी त्याला सांगितलं होतं किंवा 50 क्वेश्चनवाली मला टेस्ट बनवून दे म्हणून. त्यांनी मला टेस्ट बनवून दिली 50 म्हणजे क्वेश्चन्सची. तर अशा प्रकारचे क्वेश्चन राहतील, म्हणजे क्वेश्चन इंग्लिशमधलाच कॉन्टेंट इंग्लिशच राहील, फक्त त्याला मराठीमध्ये विचारल्या जाईल आपल्याला, म्हणजे मराठीमध्ये एक्सप्लेनेशन वगैरे दिल्या जाईल. ठीक आहे. तर द सन रायझेस इन द ईस्ट. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, एक सेकंड. या वाक्यात द सन नावाचे कोणते कार्य फंक्शन करत आहे. आता ह्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. हे राहू देतो, आपण नंतर बघू आपण. वाटलं तर तुम्ही स्वतः पण टेस्ट बनवून ह्या गोष्टी करू शकता. टोटल 50 प्रश्न आहेत. आणखी दुसरे पण 50 बनवलेत. हेच प्रश्न मंजुषा. याच्यामध्ये काय केलं होतं मी, आय थिंक मी पूर्ण इंग्लिश द बॉय, ओके ठीक आहे. 50 आणि 50 जवळ पण हां, त्याच्या एंडनं म्हणजे आपण का नाही, मी त्याला मॉडिफाय करून सांगितलं होतं की मला 50 प्रश्न बनवून दे, तर त्यानं 50 दिले होते. आणि दुसऱ्या अँगलने त्याला सांगितलं की त्याला म्हणजे कोणत्याच प्रकारचं एडिट नाही केलं, डायरेक्टली त्याला फक्त क्विज दे म्हणून म्हटलं होतं, तर मग त्यानं 25 प्रश्न बनवून दिले होते. ठीक आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही प्रश्न तयार करू शकता आणि त्याची प्रॅक्टिस करू शकता. ऑब्व्हियसली हे बनवायला जास्त नाही, 10 मिनिट लागतात. मग काय करायचं, टॉपिक सुरू करण्याच्या अगोदरच, टॉपिक आता तुम्ही रीड करायला घेता एखादा, ते रीड करण्याच्या अगोदरच काय करायचं, किमीवर किंवा क्लाउडवर जायचं, त्या टॉपिकचं नाव टाकायचं आणि त्याला म्हणायचं मी MPSCची प्रिपरेशन करतो आहे आणि याच्यावर जे मी टॉपिकचं नाव दिलं आहे त्याच्यावर इन डिटेल मला फुल टॉपिकची एक नोट्स पाहिजे.
तर ते तुम्हाला एक इन डिटेल फुल नोट्स तुम्हाला तयार करून देते. ती नोट्स कॉपी करायची आणि या ठिकाणी कुठं तुम्हाला तयार करून दाखवतो. क्रिएट न्यूवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी अशा जागेवर येऊ शकतात. इथं काय कॉपीड टेक्स्ट आहे ना, याच्यावर क्लिक करायचं आणि इथं पेस्ट करायची. पेस्ट केल्यानंतर इन्सर्ट केलं ना, मग सेम टू सेम इंटरफेस येतो. कोणता? हां, इथं आपण आत्ता केलेलं आहे ना, सेम टू सेम इंटरफेस कोणता? तर हा असं येईल. असं आल्यानंतर मग ज्याच्यावर तुम्ही क्लिक करता ना, तसं तसं खाली लोड व्हायला सुरुवात आहे. ठीक आहे. आता मी स्लाईड्स तयार केलेले आहेत. एकदा आपण स्लाईड्स पण बघूया. ठीक आहे. बघा, नाम इंग्रजी व्याकरणाचा पाया. ठीक आहे. आता इथनं कसं एक स्लाईड बघा, किती चांगले व्हिज्युअल्स बनवलेत त्यांनी, है ना. अशा प्रकारचे व्हिज्युअल्स जर आपल्याकडे असतील तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायला तुम्हाला हे तर माहिती असेल की बाबा आपल्या डोळ्यांनी जी गोष्ट आपण बघतो म्हणजे काय आपल्या म्हणजे मेंदूला व्हिज्युअल जे काय असतात ते जास्त स्ट्रॉंगली किंवा लवकर लक्षात ठेवायची म्हणजे पॉवर आहे आपल्या मेंदूमध्ये. पण जे आपण रीड करतो ते तेवढ्या लवकर लक्षात नाही ठेवू शकत मेंदू. ठीक आहे ना. म्हणून अशा प्रकारचे तुम्ही इन्फोग्राफिक्समध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता त्या कॉन्टेंटला. ठीक आहे ना. तर ह्याच्यामध्ये किती टोटल 14 स्लाईड त्यांना बनवून दिलेत. आपण दुसरी बघूत आणखी स्लाईड. ठीक आहे. 2 ऑप्शन भेटतात तुम्हाला स्लाईड बनवायचे. एक व्हिज्युअलमध्ये चांगलं आणि एक मग त्यांच्या एंडनं जसं पण म्हणजे असं हे पण चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे. आता शेवटी ग्रामरचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये काही असं म्हणजे चित्र वगैरे नाही टाकता येणार. त्याच्यामुळे त्यांनी काय असं तेवढं टाकलं नाही. होईल तेवढं आहे त्यालाच ब्युटिफुल बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी बघू तर ही जवळजवळ तशीच आहे. ठीक आहे ना स्लाईड. आणि लास्ट 4 स्लाईड बनवल्या होत्या. हे पण बेस्ट आहे. मला वाटते सगळ्यात चांगली आहे. राईट. पिलर्स वगैरे दिलेले आहेत. आता नेट माझं स्लो आहे थोडंसं, त्याच्यामुळं थोडासा लोड घेत आहे. ठीक आहे. असं द्या. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता तुमच्या कॉन्टेंटला एक स्लाईड्समध्ये कन्वर्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला रीड करताना इंटरेस्ट जशाला तसा राहील, तुम्हाला बोर होणार नाही. ठीक आहे. पुढं काय बाबा, आता प्रश्न बघितले, हे इन्फोग्राफिक्स पण बघितलं. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. आता चला कन्सिडर करू की तुम्ही एखादा यूट्यूबवरती काय करताय की एखादा टॉपिक किंवा एखादं लेक्चर बघताय. चला आपण एखादं लेक्चर बघूताच. ठीक आहे. तर समजा तलाठी नाही एखादा ठीक आहे. हा घेऊ टॉपिक आपण पॉलिटी 12 तासात. ठीक आहे. नको त्या टायमाला ॲड येतात. ठीक आहे. आपण हा टॉपिक म्हणजे घेतला आहे स्टडी करण्यासाठी. किती 11 तासाचा आहे. पण एवढं मोठा टॉपिक घ्यायचा नाही, कारण की तेवढे व्यवस्थित क्वेश्चन नाही बनणार. पण तुम्हाला आता डेमो दाखवण्यासाठी मी तुम्हाला दाखवतो आहे. स्ट्रॅटेजी सेशन संसद संपूर्ण इंग्रजी. ठीक आहे. हा घेऊत आपण. छोटा टॉपिक आहे. तर याला काय करायचं, आता तुम्ही टॉपिक तर सिलेक्ट केला आहे, हा व्हिडिओ बघताय तुम्ही. व्हिडिओ बघणं झाला किंवा बघण्याच्या अगोदरच काय करायचं माहिती आहे का, याची लिंक कॉपी करायची. कॉपी केली, पुन्हा मग नोटबुक एलएममध्ये यायचं. इथं क्रिएट न्यूवर जायचं. ठीक आहे. क्रिएट न्यूवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा ऑप्शन आहे तुमच्याकडं वेबसाईटची लिंक अपलोड करायचा. ठीक आहे. इथं तुम्ही काय करायची, ती तुमची जी कोणती लिंक कॉपी केली ती यूट्यूबची ती पेस्ट करायची, इन्सर्ट करायची. जेव्हा तुम्ही इन्सर्ट करताना त्या व्हिडिओमध्ये जे कोणता कॉन्टेंट स्टडी केलेलं आहे किंवा त्या पर्टिक्युलर टीचरने शिकवलेलं आहे ते सगळं कॉन्टेंट काय करते ते तर टेक्स्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात. आता काय याचा फायदा काय तुम्हाला, तर तुम्ही आता यूट्यूबचा व्हिडिओ बघायला घेतला. यूट्यूबचा व्हिडिओ अर्ध्या तासात. अर्ध्या तासात तुम्हाला जे कोणत्या गोष्टीतनं तुम्ही क्लिक केल्यात, जसं की आता तुम्हाला काय पाहिजे, एखादी स्लाईड पाहिजे. ती स्लाईड लोड होते बघा आता इथं सुरू झालेलं आहे स्लाईड. आता तुम्हाला स्लाईडचं तर काय नाही समजा, पण महत्त्वाचं काय, आता व्हिडिओ बघितल्यानंतर किती माझ्या लक्षात राहिले हे चेक करण्यासाठी तुम्हाला प्रश्न किंवा मग त्या टॉपिकवरती क्वेश्चन सॉल्व करणं खूप गरजेचं आहे किंवा प्रॅक्टिस करणं. तर तुम्ही काय करायचं, क्विजवर क्लिक करा. आता क्विजवर क्लिक केल्यानंतर इथं तो काय करेल, म्हणजे 25 प्रश्न बनवेल. तर तुम्हाला वाटते 25 प्रश्न कमी आहेत, तर मग इथं तुम्हाला पेनचा आयकॉन आहे. या पेनच्या आयकॉनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एडिट करायचा चान्स भेटतो. आता तुम्ही इथं डिफिकल्टी लेवल पण तुम्हाला इझी लेवलमध्ये पाहिजे, मिडियममध्ये पाहिजे की हार्ड, आपण हार्डवर क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर इथं सांगायचं, इथं सपोज फक्त एवढंच करायचं की बाबा मला 50 स्लाईड पाहिजेत. 50 स्लाईड
50 क्वेश्चन सॉरी हां QUEST 50 क्वेश्चन्स पाहिजे मला. एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला काय कराल, तो 50 क्वेश्चन्स तयार करून देईल. झाली दुसरी क्विज लोड व्हायला लागली. तोपर्यंत इन्फोग्राफिक्स पण तुम्ही त्याच्या बेसिसवर त्याने जे काही त्याच्यावर डिस्कस केलेलं आहे त्याच्यावर इन्फोग्राफिक्स पण बनवू शकता. रिपोर्ट वगैरे ऑप्शन तेवढे हे नाही तर तुम्ही माइंड मॅप पण एकदम बेस्ट ऑप्शन आहे बरं का. माइंड मॅप म्हणजे एखादा तुम्ही टॉपिक स्टडी करताय, टॉपिकमध्ये आता एखादी गोष्ट आहे, त्याचे प्रकार पडतात, त्याचे आणखी पुढचे प्रकार पडतात. असं जर असेल कॉन्टेंट तर त्याच्यासाठी माइंड मॅप खूप बेस्ट ऑप्शन आहे. किंवा मग एखादा व्हिडिओ चांगला लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही माइंड मॅपचा उपयोग करू शकता. ठीक आहे. क्विज तयार झालेली आहे बघा, एवढ्या फास्ट क्विज तयार झाली. तर क्विज बघू आपण. क्विजमध्ये त्याने 10च प्रश्न तयार केलेत. ठीक आहे. 2 क्विज दिल्या होत्या आपण, एक त्याच्या एंडनं करू द्या म्हणून आणि दुसरी आपण सांगितलं होतं 50 प्रश्न बनवा. तर त्याच्या एंडनं त्याचं म्हणणं आहे किंवा अर्ध्या तासामध्ये 10 प्रश्न बनतात. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रश्न बनतात. तुम्ही सिलेक्ट करत जा आन्सर. माझा तेवढा अभ्यास नाही आहे. ठीक आहे. पुढं जा आणि ॲट द एंड तुम्हाला सगळं ते रिझल्ट पण दाखवेल आणि टेस्ट सबमिट केल्याच्यानंतर प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पण देईल, काय जे काय असेल ते. ठीक आहे. आणि तुमची काय म्हणतात ॲक्युरसी, किती क्वेश्चन्स ॲक्युरेट येतात ते पण सांगेल बघा. किती तुम्ही 10ला 10 अटेम्प्ट केलेत, त्याच्यापैकी 2 बरोबर 8 चुकलेत आणि तुमची ॲक्युरसी किती आहे 20% आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं तुमचं स्कोअर कार्ड पण बनतं आहे. ठीक आहे. तर हे तर झालं समजा. इथं आता बाकीच्या गोष्टी तयार होऊ द्या. आपण काय करू आता, तुम्हाला आणखी एक ऑप्शन दाखवतो, किमी. किमीमध्ये सुद्धा तुम्ही खूप चांगल्या टेस्ट बनवू शकता. तुम्ही सरप्राईज होताल की किती भारी प्रकारच्या म्हणजे अशा टेस्ट बनवून देते ते किमी. ठीक आहे. आता याला कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये तुम्ही जे एक्झाममध्ये टेस्ट सॉल्व करताना एक्झाममध्ये पेपर एक्झॅक्ट सेम फॉर्मॅटमध्ये इथं ते तुम्हाला तयार करून देतात. आता ते जर तयार करायला जर मी आता इथं जर त्याला सांगितलं प्रॉम्प्ट, ते खूप जास्त टाईम लावतात. अर्धा घंटा लागते, कधी पाऊण तास पण लागते टेस्ट तयार होण्यासाठी. ठीक आहे. कारण की ते प्रॉपरली तयार करायला मे बी तेवढा टाईम लागू पण शकतो. तुम्ही याला किती पण मोठा सिलेबस द्या. ठीक आहे. एक 5 टॉपिक जरी दिले ना, 5 टॉपिकवर सुद्धा तो पूर्ण टॉपिक स्टडी करून तुम्हाला टेस्ट बनवून देतात. ठीक आहे. तर मी काय करतो आहे, ऑलरेडी टेस्ट बनवलेली आहे मी, म्हणजे अभ्यास करण्यासाठी. तर तीच तुम्हाला टेस्ट दाखवतो. बघा, मी मराठीचं ग्रामरमधला पहिलाच टॉपिक नाम हा अभ्यास केला होता आणि त्याच्यावरती मी काही क्वेश्चन्स बनवले होते याचा क्लाउडचा वापर करून. ठीक आहे. क्लाउडला कॉन्टेंट दिलं, हा टॉपिक मी स्टडी केला होता. त्याने मला प्रश्न बनवून दिले होते. टोटल 50 प्रश्न बनवून दिले होते मला त्याने. तर 50 प्रश्नांच्या बेसिसवर त्याला मी काय म्हणलो होतं माहिती आहे का, मला टेस्ट बनवून दे. तुम्हाला दाखवतो, प्रॉम्प्ट पण दाखवतो काय होता ते. हे त्याच्या अगोदरची टेस्ट आहे. हां, क्रिएट क्विज फॉर फॉलोइंग क्वेश्चन्स इन ॲक्च्युअल मॉक टेस्ट फॉर्मॅट असा प्रॉम्प्ट दिला होता. ॲग्रिकल्चरचे. ठीक आहे. तुम्हाला ग्रामर पण दाखवतो. हां, इथं आहे बघा, मराठी व्याकरणाची सेम टू सेम आहे दिलेली आहे. ठीक आहे. आता वर क्विज केलेली आहे, सेम टू सेम फॉर्मॅटमध्ये मला क्विज पाहिजे असं त्याला सांगितले. तर त्यानं मला क्विज तयार करून दिली. बघा आता तुम्ही खरंच म्हणता. तर लोड व्हायला थोडा टाईम लागतो आहे. लोड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे. बघा झाली लोड. आता क्वेश्चन किती आहे, तर 30 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. आता तुम्ही टाईम जरी दिला ना किंवा एवढा टाईम ते काउंटडाऊन लाव म्हणून, तो लावून देतो. ठीक आहे. का प्रश्न किती आहेत, 50 आहेत, गुण आहेत 100. आता याला इग्नोर करा. ठीक आहे. आपल्याला प्रॅक्टिस करायची. तर टेस्ट तुम्हाला सुरू करून दाखवतो. याच्यापेक्षा छोटं नाही होणार, असं द्या. ठीक आहे. याला झूम करून जरा असं मोठा फॉर्मॅट होतं का बघतो. व्हायला आहे, पण आपली मेन जी टेस्ट आहे इंटरफेस ते छोटा होऊन झाला आहे. ठीक आहे. सुरू करू टेस्ट. बघा सेम टू सेम फॉर्मॅटमध्ये तुम्हाला म्हणजे मे बी तुम्ही आता ऑनलाईन जर पेपर दिला असेल तर सेम फॉर्मॅटमध्ये तुम्हाला असते बघा. इथं काय काउंटडाऊनचा टाईम आहे, इथं काय प्रश्न प्रश्न क्रमांक वगैरे. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर, तुम्ही कोणता पण क्वेश्चन कुठून पण चूज करू शकता. ठीक आहे ना. त्याच्यानंतर भाषा, हा शब्द कोणत्या संस्कृत धातूपासून भाषपासून बनवून घेतलेला आहे. बरोबर. पुढे आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव व्यक्त करण्यासाठी त्याला आपण काय म्हणू शकतो, भाषा म्हणतो. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रश्न सॉल्व करू शकता. तुम्हाला एखादा प्रश्न येत नाही आहे आणि जर समजा निगेटिव्ह मार्किंग आहे तर तुम्ही तो स्किप पण करू शकता. कसा, डिरेक्टली नेक्स्ट क्वेश्चन चूज करा. ठीक आहे. बोलणारा व ऐकणारा त्यांना जोडणारा पूल म्हणजेच डॅश. काय आहे रे बाबा, भाषा आहे, असू द्या. नेक्स्ट, हाताच्या खुणांनी होणाऱ्या भाषेला काय म्हणतात, तर करपल्लवी. डोळ्याच्या खुणांनी
नेत्रपल्लवी. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही टेस्ट देऊ शकता आणि ॲट दी एंड जेव्हा सगळ्यात शेवटचा प्रश्न संपेल त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, सबमिट करा असं बघू शकता. मग यार काय करेल, 5 प्रश्न तुम्ही आपण 5च प्रश्न सोडवलेले होते. ठीक आहे. आणि नाही सोडवलेले 25 होते. गुण किती आहेत? 10% आहेत. ठीक आहे. 5 म्हणजे 10% आले ना. मग नंतर बघा तुम्ही इथं तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पण बघू शकता. जे काय असेल ते. आता मी इथं प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन ॲड केलं नव्हतं. जर मी या ठिकाणी जे दिलं ना फॉर्मॅट, या ठिकाणी जर इथंच क्वेश्चन सॉल्व्ह झाल्याच्या नंतर जर पुढे एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण जर इथं ॲड केलं असतं ना, त्यांनी सेम टू सेम स्पष्टीकरण कॉपी केलं असतं आणि या स्पष्टीकरणाच्या जागी पेस्ट केलं असतं. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस टेस्ट पण बनवू शकता. ठीक आहे ना. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मॉक टेस्ट घ्यायची गरज नाही. आता मॉक टेस्ट का घ्यायची? कारण की आपल्याला एक्झॅक्ट फॉर्मॅट माहीत नाही. आपल्याला एक्सपिरियन्स्ड आता ह्याला ऑनलाईन AIला तेवढं माहीत नाही की नेमकं कशा प्रकारचे क्वेश्चन्स वगैरे येतात. त्याच्यासाठी तुम्ही घ्या. पण कधी एक्झामच्या अगोदर घ्या. पण जनरल पर्पजसाठी समजा तुम्हाला एखादा टॉपिक स्टडी केला आणि त्याच्यावरच्या बेसिसवर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे किंवा तुम्हाला बघायचं आहे माझा किती अभ्यास झाला काय नाही, ते करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर या AI टूल्सचा वापर करू शकता. तर तुम्हाला आता किमी तर समजलं की मी किती बेस्ट आहे, की मी कॉन्टेंट पण तयार करून देईन तुम्हाला आणि त्याच्यासोबत तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये ह्या प्रकारच्या टेस्ट पण तुम्हाला तयार करून देईल. ठीक आहे ना. तर हे झालं आता इथपर्यंत तर तुम्हाला आता समजल्यास. बाकी काय 3 टूल मी तुम्हाला समजून सांगितले आत्ता. कोणकोणते? तर किमीचा एक, नोटबुक LMचा एक आणि क्लाउडचा एक. क्लाउड जवळजवळ याच्यासारखंच आहे आपलं जेमिनायसारखं किंवा मग ChatGPTसारखं. फक्त क्लाउड काय तर कोणत्या YouTubeवर वगैरे बघा तुम्ही ऑनलाईन तुम्ही सर्च करून ते त्यांचं कॉन्टेंट तयार करण्यासाठी कोणता AI टूल यूज करतात. तर ते जे टूल यूज करतात त्या टूलचं नाव आहे क्लाउड AI. कारण की एकदम अशी ह्युमन टाईप तो टोन असते त्यांची तयार करण्याची. तिथून नाही तर डिटेलमध्ये सर्च करते. थोडा टाईम घेते जरासा. पण पूर्ण ऑनलाईन जे काही वेबसाईट्स अवेलेबल आहेत त्या सगळ्या रिसोर्सेसला चेक करून नंतरच तुम्हाला कॉन्टेंट तयार करून देतात. जेमिनाय अँड ChatGPT हे खूप फास्ट प्रोसेस करून देतात. पण ज्या फास्ट प्रोसेस करण्याच्या नादामध्ये ते बरंचसं कॉन्टेंट असं AIने तयार केलेलं असं वाटतात आणि तेवढं बेस्ट पण नाही वाटत. ठीक आहे. तर तुम्ही ह्या AI टूल्सचा वापर करून तुम्ही तुमच्या म्हणजे अभ्यासामध्ये यांचा वापर करून तुमचा अभ्यास वाढवू शकता. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस, जास्तीत जास्त अभ्यास तुम्ही ह्यांचा वापर करून करू शकता. आत्ता नोटबुक LMमध्ये दुसरे पण ऑप्शन आहेत ते पण सांगायचे होते मला तुम्हाला. कोणते ऑप्शन क्रिएट न्यू केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला पेस्ट करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे अपलोड फाईल आता तुमच्याकडे एखादा व्हिडिओ आहे. ठीक आहे ना. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे सेव्ह केलेला व्हिडिओ आहे. तो पण तुम्ही इथं अपलोड करू शकता किंवा तुमच्याजवळ एखादा डॉक्युमेंट आहे PDF, PPT किंवा मग वर्डमध्ये तो तुम्ही इथं पेस्ट करू शकता. एक्सेल जरी असेल ना तो पण इथं तुम्ही पेस्ट करू शकता. ठीक आहे. इथं वेबसाईट YouTubeची असो या अदर वेबसाईट असो. एखादा समजा व्लॉग तुम्हाला आवडला, तुम्ही व्लॉग वाचा पूर्णपणे. तर त्या व्लॉगवर जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे किंवा एखादा व्लॉग वाचून तुम्हाला तेवढं समजत नाही किंवा वाचण्यामध्ये खूप कंटाळा वाटतोय, तर तुम्ही काय करू शकता त्याची कॉपी करायची लिंक पेस्ट करायची आणि इथनं तुम्ही ऑडिओ जनरेट करू शकता आणि त्याच्यामध्ये ऑडिओ तुमचा म्हणजे 15-20 मिनिटाचा ऑडिओ जनरेट करून देते ते. तेवढ्यामध्ये ते जे काही कॉन्टेंट असेल तुमच्या वेबसाईटवर एक्सप्लेन केलेलं किंवा मग दिलेलं ते सगळं एक्सप्लेन इथं करून देते ती. ठीक आहे. तिथून नाही तर स्लाईड बनवू शकता, माइंड मॅप बनवू शकता, आणखी काय क्विज बनवू शकता त्याच्यावरच. ठीक आहे. तिथून नाही तर तुमच्याजवळ एखादा ड्राईव्हमध्ये तुमची एखादा व्हिडिओ आहे ॲड केलेला किंवा मग एखादा PDF आहे. ती ड्राईव्हची लिंक पण तुम्ही इथं पेस्ट करू शकता. ठीक आहे. आणि कॉपीड कंटेंट मी तुम्हाला दाखवलं की कसं कॉपीड कंटेंटचा वापर करून तुम्ही नोटबुक केल्यामध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅटात वेगवेगळे कॉन्टेंट कसे तयार करू शकता. ठीक आहे. तर हे तर झालं. आपण एक केलं होतं माइंड मॅप पण तुम्हाला दाखवतो. आपण थोड्या वेळापूर्वी माइंड मॅपसुद्धा लोड केला होता तयार करण्यासाठी. आय थिंक भारतीय संविधानमध्ये केलं होतं का? येस, ह्याच्यामध्ये केला होता. माइंड मॅप बघा कशा प्रकारचा असतात. ठीक आहे. भारतीय संविधान अनुच्छेद 1 ते 15A आता याच्यामध्ये दिलेले भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 4A. तर भाग 1मध्ये काय काय आहे बाबा? भाग 1मध्ये एवढ्या गोष्टी येतात किती? अनुच्छेद 1, अनुच्छेद 2, अनुच्छेद 3, अनुच्छेद 4. त्यानंतर भाग 2मध्ये एवढे येतं. ठीक आहे. 11पर्यंत. भाग 3मध्ये हे आहेत आणि ह्याच्यामध्ये आणखी पण 14 ते 18 ह्याच्यावर क्लिक केलं ते 14 ते 18 पण ओपन होतील. तर अशा प्रकारे या माइंड मॅपचा वापर करू शकता तुम्ही जेणेकरून तुमच्या लक्षात राहील एखादी गोष्ट इझिली. ठीक आहे. इझी म्हणजे काय अभ्यास करायला म्हणजे आठवणीत किंवा पाठांतर करायला माइंड मॅपचा वापर करून तुम्ही काय करू शकता एखादी गोष्ट अवघड गोष्ट सोपी करून तुम्ही काय करता ती लक्षात ठेवू शकता. मग या प्रकारचा एवढा मोठा माइंड मॅप होता तो.
तो काय केला त्याने तयार केला आणि खूप लवकर तयार करून देते. ठीक आहे, तुम्हाला जास्त टाईम पण इथून तुम्ही डाउनलोड पण करू शकता. ठीक आहे, फोटोच्या फॉर्ममध्ये JPG फॉर्ममध्ये हे डाउनलोड करून देते. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, नोटबुक LM क्लाउड आणि किमी यांचा वापर करून तुमच्या अभ्यासामध्ये काय म्हणू शकता इम्प्रूव्हमेंट करू शकता किंवा मग तुमचा टाईम वाचवू शकता. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करू शकता. ठीक आहे, तर आपण भेटूया आता पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. जर मला एखादा टूल सापडला की जेणेकरून तुमचा त्याच्यामुळं अभ्यास म्हणजे लवकर होईल किंवा मग एखादा रिसोर्सेस तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एखादी वेबसाईट आहे किंवा एखादा टूल आहे, तिथं भरभरून असे म्हणजे टूल्स रेफरन्सेस किंवा मग बुक्स किंवा मग क्वेश्चन्स अवेलेबल आहेत. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला मी माझ्या चॅनलवर शेअर करणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी फॉलो करणं गरजेचं आहे. करा वाटलं करा, नाही करा काय प्रॉब्लेम नाही. फॉलो जर केलं तर एवढंच की बाबा माझा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तो व्हिडिओ बघायला भेटेल तिथून. नाही तर बाकी आवडला असेल व्हिडिओ तर ठीक आहे, लाईक करा. आणि काय जर पाहिजे असेल ना एक्सप्लेनेशन किंवा मग इस पूर्ण डिटेल एका PDF फॉर्मॅटमध्ये पण मी कन्वर्ट करणार आहे आणि ती तुम्हाला म्हणजे ॲड करणार आहे काय PDF ड्राईव्हमध्ये. ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि बाकी काही जरी असेल तुम्हाला याच्यामधली कोणती गोष्ट आवडली नसेल किंवा मग कुठं तुम्हाला वाटत असेल किंवा मला इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, तर ते पण सांगा, मी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करून देईल. ठीक आहे, तर ते कमेंटमध्ये सांगू शकता. बाकी बरेचसे कॉन्टेंट मी आता म्हणजे माझं कसं आहे माहिती आहे का, मी जॉब करतो, नाईटमध्ये काम करतो, दिवसा अभ्यास करतो आणि झोप पण घेतो. तर तसं करतो मी. तर मग त्याच्यासाठी मी एक ग्रुप पण बनवला आहे की बाबा आता पुढच्या किती कंबाईनला मी आता फॉर्म भरणार आहे. कंबाईनचा आणि ग्रुप सीचा आहे का, तसे 2 CDचे फॉर्म भरणार आहे तिथून, नाही तर कृषी सेवकचा फॉर्म भरणार आहे. आणखी जर दुसऱ्या सरळ सेवा आल्या तर त्यांचा पण फॉर्म भरणार आहे. तर त्याच्याबद्दल मी एक टेलिग्रामवरती चॅनल पण तयार केलेलं आहे. तर याच्यावरतीच इन्फोग्राफिक्स वगैरे बनवून जे काही असते ते टाकत असतो. रोज जेवढा अभ्यास केलेला आहे मी, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर मी पोस्ट करत असतो. तर त्याचं पण मी चॅनलची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही चॅनल पण जॉईन करू शकता. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट